चद्यंधकाराभा स्वादिगमालिकां मदगतिं श्री आपण भुवादी गणाचा विचार करत होतो. भुवादी गणातील लिट लकाराचा विचार पूर्ण झाला. वाक्यासह आपण विचार पाहिलाय. आता त्यानंतर 3 क्रमांकाचा लकार आहे लुट. लट, लीट आणि लोट. तुम्हाला सांगितलं की लट लकार वर्तमान काळामध्ये होत. वर्तमान काळाची क्रिया सांगण्याकरिता आपण लट लकाराचा प्रयोग करतो. त्यानंतर दुसरा लकार आहे लेट आला. भूतकाळ 3 आहेत. एक भूतकाळाचे लक्षात ठेवा 3. एक आजचा भूतकाळ, चालू भूतकाळ म्हणून आपण त्याला. चालू काय? चालू भूतकाळ नसतोच, झालेलाच भूतकाळ असतो. म्हणजे बस आजचा, त्याला का पता नाही इंग्रजीमध्ये कसं काय चालू पूर्ण, हे काय करणार आहे. झालेलाच तो भूतकाळ, चालू नसतो ना. पण झालेला आपला भूतकाळ कोणता आहे? क्रिया झालेली. त्याला आजचा भूतकाळ म्हणू आपण. त्याला आजचा भूतकाळ, त्याला अद्यतन भूतकाळ म्हणू. एक. दुसरा अनद्यतन भूतकाळ. अनद्यतन म्हणजे जो आजचा नाही, कालच्या पासून मागचा भूतकाळ. 2 झाले. अद्यतन, अनद्यतन. आणि तिसरा परोक्ष अनद्यतन भूतकाळ. तिसरा कोणता? परोक्ष. एक नंबर अद्यतन, 2 आणि 3. पण आता जो भूतकाळ झालाय तो सगळ्यात उलट चाललो आपण. परोक्ष अनद्यतन जो आपण पाहिलेला नाही, म्हणजे आपल्या अनुभवात आलेला नाही अशी भूतकाळ, असा भूतकाळ तो परोक्ष लीट. तर त्यामध्ये लीट लकार होतो. हो, पाहिलं असेल, काही असेल, पण कालचं आहे, कालच्या मागचं आहे. म्हणजे रात्रीच्या 12 वाजल्याच्या अगोदरची जी क्रिया असेल ती पाहिलेली असावी, न पाहिली असावी. ते तर अनद्यतनच आहे ना. आणि यानंतर आता एक लीट लकार झाला. त्यानंतर पहा 3 भूतकाळापैकी एकच भूतकाळ आपला झालाय. वर्तमान काळ एकच आहे, त्याच्यात भेद नाही. भूतकाळ 3 आहेत, त्यातला एक झाला. आणि भविष्यकाळ 2 आहेत. भविष्यकाळ किती येतं? 2. एक अद्यतन भविष्यकाळ आणि दुसरा अनद्यतन भविष्यकाळ. सुरुवातीला अनद्यतन भविष्यकाळ शिकतात आपल्याला. पहा, याच्याकरता सूत्र येत आहे अनद्यतने लोट. 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 अनद्यतने लूट. अनद्यतने लूट. आता कोणता? पहा, अनद्यतने भविष्यत्यर्थे धातोर लट स्यात्. पुन्हा
अनद्यतने अनद्यतने भविष्यत्यर्थे अनद्यतने भविष्यत्यर्थे धातोर्लुट् स्यात् अनद्यतने भविष्यत्यर्थे धातोर्लुट् स्यात् अनद्यतने भविष्यत्यर्थे धातोर्लुट् स्यात्। देखो आता पहिली सप्तमी अनद्यतन भविष्यात अर्थामध्ये तर अर्थ काय होईल अनद्यतन भविष्यात अर्थामध्ये है ना अनद्यतन भविष्यात अर्थामध्ये धातू पुढे तो लुट लुट लकार हो काय आला अनद्यतन भविष्य अर्थामध्ये धातू पुढे लुट लकार हो अद्यतन भविष्यात नाही कोणता भविष्य काळ आहे अनद्यतन भविष्य काळ अनद्यतन भविष्य काळामध्ये धातू पुढे लोट लकार कोणता लकार हो लोट लकार हो म्हणजे आता आजचा भविष्य काळ आज आपण बोलणार ती खाईल पिल पण आजचं नाही बोलायचं आपल्याला उद्या बोलायचंय उद्याचं बोलायचंय उद्याचं भविष्य काळ सांगायचं आहे पुढे येणारा भविष्य काळ सांगायचा आहे तेव्हा धातू पुढे कोणता लकार आणायचा लूट आणि तुम्ही बोलत जा 1 मिनिट वेतन भविष्यात अर्थामध्ये धातू पुढे लूट लकार होतो झालं काय भूधन लूट लूटच्या ठिकाणी तिप्त झी इत्यादी प्रत्यय झाले झालं ना टिप जरी असला तर लुटाच आहे तर तेव्हा सूत्र आलं शतासी लुटो हो शतासी लुटो हो शतासी लुटो हो शतासी लुटो कसे शतासी लुटो हो 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 आता शतासी द्वितीयचा प्रथमेचा द्विवचन आहे लुटो सप्तमी द्विवचन द्विवचन आता इथे एक लृ आहे आणि दुसरा लू आहे लृ वाले 2 लकार आहेत आपले लृंग आणि लृट मग तेच सांगण्याकरता म्हणतात लृ इति लृंग लृटोर ग्रहणम लृ या पदाने लृंग आणि लृटचे ग्रहण करावे लृ या पदाने लृंग आणि लृटचे ग्रहण करावे है का नाही यांचं ग्रहण करावं लागेल आता यामध्ये म्हणजे लृ पुढे असेल तर म्हणजे लृंग आणि लृट पुढे असेल
तर असा अर्थ आहे. आणि लू म्हणजे लू. तर आता याची वृत्ती पहा. धातो शतासी हेतौ प्रत्ययोस्तः. धातो शतासी हेतौ प्रत्ययोस्तः. धातो शतासी हेतौ प्रत्ययोस्तः. लुटो परतः. लुटो परतः. अर्थ काय आहे? धातो म्हणजे धातू पुढे स्य आणि तास प्रत्यय हो धातू पुढे स्य आणि तास प्रत्यय हो. कधी लृ म्हणजे लृट आणि कोण लुट पुढे असेल तर धातूला काय प्रत्यय होतात? स्य आणि तास प्रत्यय हो. कधी लृ आणि लृट पुढे असेल तर. लृ हे पुढे असेल तर स्य आणि लुट पुढे असेल तर तास. कारण क्रमानं लृ म्हणजे लृंग आणि लृट पुढे असला तर स्य करायचा आहे आणि लुट पुढे असेल तर तास. आपला कोणता आहे? लुट पुढे असल्यामुळे काय प्रत्यय होणार? तास. भू तास तीप. ठीक ना? तेव्हा तास झाला. आता तास आधी झालाय तर तास. आता आपल्याला सार्वधातुक टिंग आणि शीत हे सार्वधातुक प्रत्यय आहेत म्हटलं. त्याहून भिन्न जे असतात त्यांच्याकरता सूत्र आलं आर्ध धातुकम शेष. आर्ध धातुकम शेष. आर्धधातुकम शेष धातो रित्युच्चार्य. धातोरित्युच्चार्य विहितः तिंशित भिन्नः. तिंशित विहितः तिंशिद्योन्यः. धातोरित्युच्चार्य तिंशित भिन्न करू का? तुम्ही काय लिहिलंय? तिंशित तुम्हाला इथलं माहिती काय? तिंशित भिन्न एवढं तिंशित तिंशिद्योन्यः. तिंशिद्योन्यः धातोरित्युच्चार्य विहितः तिंशिद्योन्यः प्रत्ययः. तिंशिद्योन्यः प्रत्ययः. तिंशिद्योन्यः प्रत्ययः. तिंशिद्योन्यः प्रत्ययः आर्ध धातुक संज्ञा स्यात्. आर्ध धातुक संज्ञा स्यात्. धातु हो असे उच्चारण करून म्हणजे धातू पुढे लिहिलं ना धातूवर लुटत्यात. धातू असे उच्चारण करून
धातू असे उच्चारण करून विहित विधान केलेला प्रत्यय विधान केलेला तिंग व शीतहून भिन्न प्रत्यय अर्ध धातुक संज्ञक हो धातू असे उच्चारण करून विधान केलेला तिंग व शीतहून भिन्न प्रत्यय तिंग प्रत्यय नाहीत शीत प्रत्यय नाहीत त्याहून भिन्न प्रत्यय अर्ध धातुक संज्ञक होणार मग धातूच्या पुढे आहे ना से आणि तास प्रत्यय सांगितलं ना है का नाही जर केलं ना धातू पुढे से आणि तास प्रत्यय तो धातूला सांगितलेला तिंग आणि शीतून भिन्न प्रत्यय त्याची अर्धातुक संज्ञा होते बोलत जाऊ रे तोंड गप असले की त्याला कंठ संज्ञा बरं का बोलणाऱ्याच होतं कारण की तोंडातून उच्चारण वारंवार झालं तर ते तोंडात बसत असतात शब्द मग हा आणि लूट हे दोन्ही लकार घ्यायचे एवढं त्या ठिकाणी नाही ते पुढे असल्यावर हा आणि लूट लकार पुढे असला तर तास झालं मग आता भूतास झालं आणि आता तासची अर्ध धातुक संज्ञा झाली आणि तास अर्ध धातुकही आहे आणि अर्ध धातुक जेव्हा जेव्हा येईल तेव्हा अर्ध धातुक सेडवाला देहे हे सूत्र आणायचं पाहायचं वलादी आहे काय ये सोडता सगळे व्यंजन येतात म्हणून हीट आगम होईल तर काय झालं भू आणि आद्यंत उठकीत तासच्या अगोदर राहील भू हे तास टिप भोई तास टिप झालं आता याचं कामच सुरू केलं तिथं काम करून घेऊया सगळं आता तास अर्ध धातुक आहे आणि त्याला आगम झालेला तो सुद्धा काय होईल अर्ध धातुक कारण की एक नियम आहे यदागमस मला तद्गुणी भूतास यदागमस तद्गुणी भूतास तद्ग्रहणेन यदागमस तद्गुणी भूतास तद्ग्रहणेन यदागमस तद्गुणी भूतास तद्ग्रहणेन गृह्यन्ते यदागमस तद्गुणी भूतास तद्ग्रहणेन गृह्यन्ते यदागमस तद्गुणी भूतास तद्ग्रहणेन गृह्यन्ते ज्याचे आगम आहेत त्याचे गुण रूप असलेले आगम त्याच्या ग्रहणाने ग्रहण केले जातात का ज्याचे आगम आहेत मग इकडे लक्ष द्या आता हे ईचा आगम कोणाचा आहे तास ज्याचे आगम आहेत म्हणजे ईचा आगम आहे त्याचे गुणरूप असलेले आगम म्हणजे तासचा गुण असलेला आगम ई त्याच्या ग्रहणाने म्हणजेच तासच्या ग्रहणाने ग्रहण केला जातो म्हणजे तास मध्ये जे गुण असतील त्याचेच गुण याच्यात ही येतात मग तास अर्ध धातुक तर ही अर्ध धातुक आणि अर्ध धातुक असलं तर एक नियम येतो आपला गेलेला सार्वधातु
कार्द धातु कयो काय आहे सार्वधातु कार धातु कयो या सूत्राने काय होतं बोला गुण काय झाला भो हिम तास हा एचो याने काय होईल झाला भाव ही तास तीप अशी स्थिती झाली तास तीप झाल्यावर एक सूत्र आलं लोटा प्रथमस्य दारौ रसः लोटा प्रथमस्य दारौ रसः लोटा प्रथमस्य दारौ रसः लोटा प्रथमस्य दारौ रसः झाला पा लोटा प्रथम पुरुषस्य स्थाने दारौ रसः एते क्रमात् स्युः लोटः प्रथम पुरुषस्य लोटा प्रथमस्य लिहिले का प्रथम पुरुषस्य लिहिले का तुम्हाला तिचं मी इकडे प्रथम पुरुष लिहिलंय तुम्हाला असं लिहिलं प्रथमस्य लिहिलं जाऊ दे लोटा प्रथमस्य लोटा प्रथमस्य स्थाने दारौ रसः एते क्रमात् स्युः पहा लोट हा काय अर्थ आहे लोटच्या प्रथम पुरुषाच्या ठिकाणी क्रमशः अर्थात क्रमाने दा रौ आणि रस आदेश होत काय लोटच्या प्रथम पुरुषाच्या ठिकाणी क्रमाने दारौ रस म्हणजे काय होणार तिपच्या ठिकाणी द हे जाईल दा तासच्या ठिकाणी रऊ होईल आणि झीच्या ठिकाणी रस होईल मग आता लोट लकारात प्रथम पुरुषाला प्रत्येक आणायचे दा रऊ आणि रस काय प्रत्यय आणायचे दा रऊ रस झालं तर एक वचनात काय येणार आता दा काय झालं भाव ही तास दा एक वचन दा आणला दासी छोटू या सूत्राने संज्ञा झाली तस लोप या सूत्राने लोप मग राहिला भवितास आ अशी स्थिती झाली आता इथे याची भम्न भ संज्ञा होत नाही तेव्हा एक वाक्य दिलंय दित्व सामर्थ्यात अभस्यापि टेरलोप काय लिहिला दित्व सामर्थ्यात अभस्यापि तेरलोपः दित्व सामर्थ्यात
अभस्यापि टेर्लोप आता डित डित करण्याच्या सामर्थ्याने डित करण्याच्या सामर्थ्याने भसंज्ञक नसलेल्या सुद्धा अपिचा अर्थ आहे सुद्धा टेरलोप टीचा लोप हो डित करण्याच्या सामर्थ्याने भसंज्ञक नसलेल्या सुद्धा टीचा लोप हो ज्याची भसंज्ञा होत नाही अशा टीचा लोप होतो ठीक आहे अशा टीचा ज्याची भसंज्ञा नाही आहे तरी सुद्धा अशा टीचा लोप होतो आपण अचंत्यादी मग सांगा वृत्ती अच मध्ये योन्त्य सादिर्यस्य तट्टी संज्ञम स्यात् मग इथे अंतिम स्वर कोण आहे आ आणि आ पुढचा स हे मिळून त्याची काय होणार टी संज्ञा आणि टी ज्याची संज्ञा त्याचा काय होतं लोप मग काय राहिला भवित आ जोडून दिला तर एक वचन झालं भविता सहभविता तो होईल सहभविता तो होईल तो असेल तो होईल तो असेल अर्थ आहे त्यानंतर भवी तास धन रऊ अशी स्थिती झाली तेव्हा आता इथे टीचा लोप करायचा प्रश्नच नाही एक सूत्र येत आहे तासस्त्योर्लोपः 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 तासेरस्तिश्च सस्यलोपः स्यात् तासेरस्तिश्च तासेरस्तिश्च सस्यलोपः स्यात् तासेरस्तिश्च सस्यलोपः स्यात् साधौ प्रत्यये परे तासे म्हणजे तास आणि असच्या तास आणि असच्या कोणाचा सचा लोप अस्यात म्हणजे लोप तास आणि असच्या सचा लोप सकारादी प्रत्यय पुढे असेल तर तास आणि असच्या सचा लोप व्हावं कधी सकारादी प्रत्यय पुढे असेल कोणता सकारादी प्रत्यय पुढे आला तास आणि असच्या सचा लोप होतो मग आता तास अस यांच्या सचा काय होणार लोप तर गेला हा स तर काय आता कोणता आहे हा रकारादी आहे सकारादी म्हणजे लोप होणार नाही लोप करायला सूत्र आलं रिच 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 राधव प्रत्यय तथा राधव प्रत्यय तथा राधव प्रत्यय तथा पूर्ण पूर्व मागची वृत्ती लिहायची तास आणि
है ना, थस आणि हसच्या सचा ल कधी सकार रकार आधी आता रेफ आधी रकार लिहिता येत नसतं, रेफ आधी प्रत्यय पुढे असेल तर. रला रकार म्हणता येत नाही, रेफ म्हणतात. रेफ आधी रेफ सूत्र आहे. मग काय आता रकार आधी प्रत्यय येणार आहो तर काय होणार, सचा लोप होणार. मग काय ना भविता रव. आता बहुवचन आहे रस, शोधक अरे रेफ आधीच आहे म्हणते तर काय सचा विसर्ग भविता इति प्रथम. हा काय झाला प्रथम पुरुष. तसच मग तुम्ही अर्थ लिहायचा आता, स भविता तो होईल, तो भविता राव ते दोघे होतील, ते भविता ते सर्व होतील. इथे प्रथम पुरुष. भवितास प्रत्ययाला सिप, मग हा सकाराधी प्रत्यय सी म्हणून रचा लोप सचा लोप झाला भवितासी. थस आला प्रत्यय है ना, भवि तास थ जोडा सचा विसर्ग भवितास्थ आणि पुढे आणखी थ भवि तास थ इति मध्यम पुरुष. मी भवि तास्मी, अहम भवितास्मी मी होईल, आवाम भविता स्वः आम्ही दोघे हो, आणि वयम भवितास मह आम्ही सर्व हो. स भविता तो होईल, है ना, ते दोघे होतील. भवितार ते सर्व होतील. तुम भवितासी तू होशील, तुम्ही दोघे व्हाल, तुम्ही सर्व व्हाल, मी होईल, आम्ही दोघे हो, आणि आम्ही सर्व हो. एवढा झालेला जो आपला लिट लकार आणि भविष्यकाळ आहे, या भविष्य काळात दिलेले सगळे धातू या दोन्हीत चालून आणायचे. दिलेले सगळे धातू या दोन काळात म्हणजे 3 काळात उद्या मला पाहिजे, हो लिहून पाहिजे. हो अर्थाचे पाठ है ना, रुग्ण सध्याला कांडित करून पाहू आणि पाहिजेच आहे. आणि सगळे सूत्र पूर्णविराम पूर्णात पूर्णमध्ये